रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे या दोन्ही जणांचे जीव वाचवण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे. हे तो फरारी जो होता या केसमध्ये काय कारण, काय उद्देश, काय याचा जखमी आणि आरोपित यांच्यामध्ये पैशाचा वाद होता आणि पैसे न दिल्यामुळे खरं तर आरोपितांनी जखमीवर हल्ला केला होता आणि त्या पैशाच्या मागणीवरून काही शाब्दिक वादही झाले होते. हे एक खरं प्रमुख कारण आहे त्याचं. 2020 मध्ये काही आरोपींना सोडलं होतं, म्हणजे कोविडमध्ये जे पॅरोलवर आले होते त्यापैकी हा होता. हा परत गेलाच नाही का? नाही, परत गेले. सर, याला कुठून अटक करण्यात आली? गुन्हे शाखेच्या पथकाने याला डोंबिवली परिसरातून अटक केलेली आहे. सर, ह्या गुन्हेगाराचं बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे काय त्याचं प्रोफेशनल? गुन्हेगार हा असा कुठलाही हा व्यक्ती जो आहे चेट्टीयार, हा कुठलाही व्यवसाय करत नाही. साधारणतः छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, एक्स्टॉर्शन, बॉडी ऑफेन्सेस करणं आणि लोकांकडून पैसे लुटणं हा स्वरूपाचे हा गुन्हे करतो. मूळतः हे वडाळा वेस्टला राहणारे आहेत, परंतु आता तो सबबमध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे. सर, वेपन कुठून आणलं ह्यानी आणि ते वेपन लायसन्सी आहे का कुठून, म्हणजे घेतला विकत? म्हणजे एक कंट्रीमेड पिस्टल आहे. आता त्याच्या सोर्स बद्दल आम्ही तपास करतोय. सर, 2 व्यक्तींना मारण्याचं प्लॅनिंग करत होता, त्या व्यक्ती नेमक्या म्हणजे कोण आहेत? सामान्य आहेत की राजकीय पातळीवर? हे त्याच्याशीच कनेक्टेड असणारे 2 व्यक्ती आहेत आणि हे मुंबईतीलच आहेत. अँटॉपविल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती आणि याच्यामध्ये IPC 307 आणि 120B या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेची टीम करत होती. यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. या गुन्ह्यामधला मुख्य आरोपीत विवेक चेट्टीयार, जो गुन्हा घडल्यापासून फरार होता, याला पकडण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे. या आरोपीकडून एक कंट्रीमेड पिस्टल, 6 लाईव्ह राऊंड्स, त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. या आरोपीच्या विरुद्ध एकूण 12 बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत. 2017 मधला एक गोरेगाव पोलीस स्टेशनचा खुनाचा गुन्हाही त्याच्या विरुद्ध दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये 2020 मध्ये हा पॅरोलवर बाहेर आला होता आणि तेव्हापासून अनेक गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि त्यामध्येही तो कधी अरेस्ट झालेला नव्हता. याच्या विरुद्ध एकूण 12 वॉरंट वेगवेगळ्या न्यायालयांनी इश्यू केलेले आहेत. आणि या आरोपीचं करण्यात आलेल्या इंटरोगेशनमध्ये अशी माहिती प्राप्त झाली की या घटनेव्यतिरिक्त आणखी 2 जणांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या प्लॅनिंग मध्ये हा होता.